नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझ्या बेरोजगार मुलगी टू DevOps इंजिनियर 45 डे चॅलेंजच्या 29व्या दिवशी. तर मंडळी, काल आपण कुबरनेट स्पॉट चालू करताना जे एरर्स आले होते ते डिबग करून फिक्स केले होते. IP बदलणं, कॉन्फिग अपडेट करणं, क्लस्टर रिलोड करणं सगळं खूप स्ट्रगल होतं. पण शेवटी पॉट्स रनिंग दिसले आणि मन शांत झालं. आणि आता वेळ आली आहे सर्वात महत्त्वाची स्टेप, आपला ॲक्च्युअल प्रोजेक्ट कुबरनेट्समध्ये डिप्लॉय करणं. आज मी सर्वप्रथम माझ्या डॉकर कंटेनरची कंडिशन पुन्हा व्हेरीफाय केली. रनिंग आहे का, पोर्ट ओपन आहे का, कारण कुबरनेट्समध्ये डिप्लॉय करताना हे बेसिक्स अगदी करेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. मग सुरुवात केली कुबरनेटच्या डिप्लॉयमेंट YML फाईल लिहायला. ही YML फाईल म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं कम्प्लीट ब्ल्यूप्रिंट. किती रेप्लिकाज हवेत, कोणतं इमेज वापरायचं, कंटेनर कोणत्या पोर्टवर रन होणार, हे सगळं इथे डिफाईन करावं लागतं. सुरुवातीला फाईल लिहिताना थोडं कन्फ्युजन आलं, इंडेंटेशन, की व्हॅल्यू, स्ट्रक्चर, पण पुन्हा कन्सेप्ट आठवले आणि आर्टिकल्स पाहिले आणि स्टेप बाय स्टेप YML तयार करून घेतलं. मग केला सर्वात मोठा मोमेंट, kubectl अप्लाय -app deployment.yml. धडधड चालू होती, आउटपुट पण टप्प्याटप्प्याने लोड होत होतं आणि काही सेकंदात डिप्लॉयमेंट क्रिएटेड. पण ॲक्च्युअल टेन्शन होतं पुढचं, पॉट्स चालू आहेत का. kubectl गेट पॉट्स केलं, पेंडिंग, क्रिएटिंग आणि सडन स्टेटस रनिंग. हा मोमेंट लिटरली वाव, खूप मोठा कॉन्फिडन्स बूस्ट होता हां. मग मी लगेच सर्व्हिस तयार केली, पोस्ट एक्सपोज केला आणि तपासलं की माझ्या प्रोजेक्ट कुबरनेट्स क्लस्टरवर ॲक्सेस होतोय का. आणि हो, माझा प्रोजेक्ट कुबरनेट्सवर लाईव्ह झाला. अगदी छोटं पण माझ्यासाठी खूप मोठं अचिव्हमेंट, कारण आज पहिल्यांदाच वाटलं येस, मी खरंच DevOps इंजिनियर बनते. आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह, हेवी पण सक्सेसफुल होता. असं गेला आजचा दिवस लर्निंग, कॉन्फिडन्स आणि प्युअर सॅटिस्फॅक्शनने भरलेला. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत. अजून एक पाऊल DevOps इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 days DevOps जर्नी. बेरोजगार मुलगी टू DevOps इंजिनियर. टाटा.